सोलापुरात दरवर्षी ग्रामदैवत सिद्धेश्वराची यात्रा भरते, पण गेल्या वर्षी सारखा जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीत वाद रंगण्याची चिन्ह आहेत। नेमका हा वाद काय आहे पाहूया। सोलापुरात सिद्धेश्वराची यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। जानेवारी महिन्यात ही यात्रा सुरू होणार आहे। यंदाही आपत्कालीन नियोजन आराखड्यानुसार यात्रेचे नियोजन करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे आणि याच मुद्द्यावरून वाद रंगलाय। गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडेंनी सुरक्षित यात्रेसाठी आपत्कालीन नियोजन आराखडा तयार केला होता आणि त्याची अंमलबजावणीही केली होती। या नियोजन आराखड्याला सिद्धेश्वर देवस्थान समितीने विरोध केला होता। आराखड्यात आपत्कालीन रस्ता वादाचा मुद्दा झाला होता। यावरून हायकोर्टातही याचिका दाखल झाली होती। हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता। अखेर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी हे नियम 1 वर्षांसाठी शिथिल केले होते। मात्र आता यंदाही जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियोजन आराखड्यानुसार यात्रेचं नियोजन करणार असल्याचं सांगितलंय। कुठलाही काम एकटा नसतो, ते मिळून ते उद्देश जर एक आहे, पण ते हे सगळ्यांचे सहभाग असतो ते, म्हणून असं प्रकारचे त्यांना आपण ते उद्या पुरवणार आहे इतिवृत्तसर। त्याच्यावर ते हे काम करतील आणि पुढच्या 10 दिवसात आपण त्याच्या कंप्लायन्स की जे काही करायची आहे ते केले नाही केले, काय कमतरता राहिली, काय अडचणी, ते आपण मागू। आपत्कालीन रस्त्याच्या नावाखाली प्रशासनाने या मैदानातल्या रस्त्यावर स्टॉल उभारायला विरोध करू नये असं मंदिर समितीचं म्हणणं आहे। यात्रा झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करून देण्याची हमी देखील मंदिर समितीने दिली आहे। होम मैदान मात्र 6 आठवडे हे पूर्ण सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा भरवण्यासाठी मालकी हक्काने दिलं पाहिजे, त्याबद्दल ते सगळे सहमत आहेत। प्रशासन आणि मंदिर समितीतला हा वाद यात्रेआधी मिटण्याची गरज आहे। जर हा वाद असाच राहिला तर गेल्या वर्षी सारखा यंदाही यात्रेवर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच यावर योग्य तो तोडगा निघणं गरजेचं आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।